नमस्कार, मी राजेश चंद्रे. आज आपण आहोत भोकर तालुक्यातील वाघज या गावी. तर या ठिकाणी पाहू शकता आपण या भोकर भूमी अभिलेख कार्यालयाच्या अंतर्गत ही मोजणी आहे. तर या मोजणीला गेल्या अनेक दिवसापासूनचा अडथळा आहे. मोजणीचे अधिकारी पत्र काढतात, पत्र देतात, परंतु मोजणीला येत नाहीत. या ठिकाणचा जो शेतकरी वर्ग आहे अतिशय परेशान असतो. गेल्या वर्षी त्यांचं म्हणणं आहे की गेल्या वर्षी रविवारी मोजणी केली, पत्र दिलं सोमवारचं आणि मोजणी केली रविवारी, आणि रविवारी मोजणी केली ती दारू पिऊन केली. तर आपण इकडलं क्षेत्र पाहू शकता. या क्षेत्रामध्ये तर यांच्या मोजणीमध्ये या शेतकऱ्याच्या शेतातून 3.5 एकर जमीन कमी करण्यात आली असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून वर्षभरानंतर ज्यांच्या वडिलांना फीस भरली होती त्याचे वडील वारले आणि मुलाच्या काळामध्ये मुलांना डबल फीस भरल्याच्या नंतर या ठिकाणी मोजणीवाले अधिकारी आले आहेत. परंतु वाद काही मिटत नाही. या ठिकाणी जे मोजणीसाठी आले अधिकारी त्यांच्याकडे कुठलंही साहित्य नाही, अतिशय चुकीचं मोजमाप असल्याचं या ठिकाणचे जे गावकरी आहेत त्यांचंही म्हणणं आहे. हा रोड झाला, हा रोड नेमका फॉरेस्टमध्ये आहे का शेतामध्ये आहे हे अजून मोजणीवाल्यांना समजलेलं नाही. तर बघू आपण या ठिकाणी काय होणार आहे ते. नको मला त्रास आलाय आम्हाला त्रास तरी गाडी तू माझे. तर या ठिकाणी आपण अधिकारी आहेत भूमी अभिलेखचे आदरणीय OS आहेत जब्बार साहेब. जब्बार साहेब, काय या मोजणीबद्दल काय सांगाल आपण, काय झालं याच्याबद्दल? याच्यामध्ये त्यांना मान्य नाही. त्यांचा आरोप आहे की या ठिकाणी पूर्वी मोजणी केली, दारू पिऊन मोजणी केली वगैरे वगैरे. तर काय बदल ते मला माहित नाही, मी तेव्हा नव्हतो, यांच्यासोबत आलोच नव्हतो, मला काहीच माहित नाही तेव्हा. तर आता या ठिकाणी आता त्यांना मान्य नाही, मी हद्दीखून द्यायला आलो, त्यांना मान्य नाही. त्यांचा आरोप आहे की त्या ठिकाणी तुमची जमीन त्यांची कमी पुढची केली, कोणती तारीख दिली? तर या पुढे तारीख काय द्यायला आपण? 13/7 दिली. 13/7. तर या ठिकाणी आपण 13/7 13/7 इथे येणार, येऊन मशिनीवर सगळं मोजून त्याला हद्दीखून देणार. तर या ठिकाणी आपण फॉरेस्टला नोटीस दिलेली आहे का? हा दिलेली आहे. फॉरेस्ट अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, ते म्हणतात की आम्हाला नोटीस आली नाही. नाही दिली. तर या ठिकाणी सर आपला परिचय? मी SV कलेक्टवाड सर. तर यापूर्वी आपली या ठिकाणी आपण मोजणी केला होता असं? नाही, मी मोजणी नाही केली, गायंगे साहेबांनी मोजणी केली. त्यांच्यासोबत मी इथं कार्यरत असताना त्यांच्यासोबत आलो होतो, त्यांनी पण स्वतः हजर होते. तर आपण आता हद्दी खुणा द्यायचा विषय आहे 251चा, पण त्यांचं म्हणणं आहे की ते हद्दी खुणा आम्हाला मंजूर नाहीत, मशीनद्वारे देण्यात यावं. तर आपण मशीन आणून 13 तारखेला त्यांची हद्दी खुणा करणार. 13 उद्याची उद्या 13/7ला. तर 13/7ची मोजणी आहे. सर आपण भोकर आता भूमी अभिलेखला नाहीत असं समजते, बरोबर. हिमायतनगरला या ठिकाणी आपण मोजणीसाठी आदेश आणणार. त्या दिवशी देशमुख साहेबांनी येऊन सांगितलं होतं कार्यकर्ते, त्यांनी म्हणले की बाबा कलेक्टर साहेब तुम्ही पण स्वतः हजर राहून वाटलं तर तुम्ही 1 दिवसाची रजा द्या आणि हे घरानं मिटून टाका म्हणल्यामुळे मी हजर राहिलो. आदेश पत्र वगैरे काही नाही, मी फक्त ड्युटी सोडून म्हणजे किरकोळ रजा देऊन मी इथं आलो. अच्छा. तर या ठिकाणी आपण बघितलं की हिमायतनगरच्या ऑफिसहून साहेबांनी किरकोळ रजा टाकून या ठिकाणी मोजणीसाठी आले आहेत. तर बघूया, 13/7 दिलेली आहे. 13/7ला या शेतकऱ्यांचा वाद नक्कीच मिटेल अशी अपेक्षा व्यक्त करूया, आणि यापुढं या शेतकऱ्यामध्ये हाणामारी किंवा भांडण होणार नाही याबद्दल आपण संबंधित विभागाचे कर्मचारी हे लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी एक शेतकरी आहेत ज्यांची मोजणी आहे. दादा, नाव काय आपलं? नामदेव कानवागतकर. तर आपण या ठिकाणी मोजणीसाठी तुम्ही स्वतः अर्ज केला होता काय? हा, मी केलता सर. गेल्या वर्षी भरले, बाप आमचे वडील होते त्यावेळेस भरलो होतो. तर त्याच्या वेळेस त्यानं काय आमच्याकडे आले नाही. तर त्याच्यामुळे वडील आमचे वारले, 2-3 महिन्यानंतर वारल्याच्या नंतर आम्ही नंतरही भरलो. त्याच्यानंतर भरल्याच्या नंतर सुद्धा हे लोक आमचे काय मापायला आम्हाला 26 तारीख टाकली होती. 26 तारखेला आले, उचल मापून गेले. त्याच्यानंतर काय 12 तारीख काढली. 12 तारखेच्या नंतर त्यानं काय 12 तारीख काढून सुद्धा ते आले नाही. त्याच्या ऑफिसला आम्ही 26 तारखेपासून दररोज जात आहोत. दररोज गेल्याच्या नंतर हे सुद्धा आमचे मापायला सुद्धा येत नाहीत. आज आम्हाला ते डोसकी फोडायची पाळी आली आहे. हो, आणि आज कारण कशामुळं तर या पैमासवाल्यामुळं आमची झाली सर, दुसरं काय द्यायचं, याला मापायला दररोज चालतो आम्ही. यापूर्वी मोजणी झाली काय, म्हणजे मोजणी झाल्याच्या नंतर तुमची अडचण आहे? आम्हाला खुद आमच्याकडे 3.5 एकर जमीन आगाव काढली ना सर त्याने. तुम्हाला 3.5 एकर जमीन काढून दिली का तुमची कमी केली? नाही, आमची कमी केली, आमच्यात कमी करून दुसऱ्याच्या वावरात पाणी टाकून दिले सर आम्हाला. अच्छा, मग असं म्हणजे ते सरकारी लोक आहे ते बरोबर मोजले असतील ना? ते काय सर, आम्ही त्याच्यापाशी गेलो, ते सरकारी ते आम्हाला काय म्हणाले, तर तिथं गेलो, आम्हाला खून दाखवा, कुठं आहे दाखवा, म्हणजे दाखवून आले सर. ते दाखवण्याच्या नंतर त्यानं काय केलं सर आम्हाला, की आम्हाला येऊन हाफिसला या तुम्ही, हाफिसला सांगतो. हाफिसला गेलं तर कोणता की नांदेडचा हाफिस आलेला आहे,
त्या नांदेडच्या ऑफिसमध्ये त्याचं काही की ओपनिंग आहे त्या दिवशी सुद्धा हे बोलणं आले सर आम्हाला. आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना अनेक वेळा तारीख पे पेरणी दिवस आहेत या ठिकाणी पूर्ण शेत पडीत आहे, वावर पेरलेलं नाही. पेरण्या लोकांच्या जवळपास झालेल्या आहेत, परंतु या शेतकऱ्यांची पेरणी झालेली नाही आणि बाजूच्या शेतकऱ्याचा आणि यांचा वाद लागला जमिनीच्या मोजमापातून. परत या ठिकाणी मोजणी आहेत, त्यांच्याकडं पुरेशी साधन सामग्री नाहीत. तर आपण या ठिकाणी त्या संबंधित कर्मचाऱ्याशी चर्चा करूया.